लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, महिलांसाठी खुशखबर। लाडकी बहीण नंतर आता लाडकी सूनबाई योजना सुरू। आज होणार 14वा हप्ता वाटप। नमस्कार, आज तारीख आहे 19 ऑगस्ट 2025। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट। बहिणींसाठी आनंदाची बातमी, बँकेत होणार पैसे जमा। HDFC बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI बँक असेल, त्यानंतर पोस्ट बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये आता होणार आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा। आता होणार आहे 14वा हप्ता वाटप। तर बघा, लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी मिळणार आहेत लवकरच 2100 रुपये। लाडकी सूनबाई योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली महिलांना मोठी खुशखबर। ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी नॉईज येऊ शकते, कारण की बघा आमच्या इकडे कंटिन्युअसली पाऊस सुरू आहे, त्याबद्दल सर्वांना सॉरी। पाऊस कंटिन्युअसली सुरू आहे, उघडायचं नावच घेत नाही आहे। त्यामुळे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा खडबड किंवा पावसाचा आवाज, थोडासा डिस्टर्बन्स या व्हिडिओमध्ये जाणवू शकतो, त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सॉरी बोलतोय, कारण की काही इलाज नाही आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे। ठीक आहे, आता बघा त्यानंतर पुढची आपण अपडेट पाहूया। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये टाका, कारण की आमच्या इथे तर पूर्ण कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे। ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। लाडकी बहीण नंतर आता नवीन योजना सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली बहिणींना तसेच महाराष्ट्र राज्यातील सुनांना, महिलांना मोठी खुशखबर। ठाण्यामध्ये केली घोषणा लाडकी सूनबाई योजना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तर पाहूया जबरदस्त अशी अपडेट। बहिणींसाठी खुशखबर, महिलांसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। आता लाडकी बहीण नंतर लाडकी सूनबाई अभियान सुरू होणार। ठीक आहे, आता बघा, या योजनेतून सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। एक्झॅक्टली ही योजना कधी सुरू होणार, या योजनेमध्ये काय मिळणार, सर्व अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे जुलै महिन्याचे पैसे आम्हाला मिळाले आहेत, आता आम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न भरपूर महिलांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारला होता। याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलं लाडक्या बहिणींना मोठं आश्वासन। त्यांनी सांगितलं, लाडक्या बहिणींनो घाबरू नका, लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। ज्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत किंवा जे पण पात्र लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांवरती अन्याय होणार नाही, असं स्पष्ट आश्वासन आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे जर सर्व तुम्ही अटी निकष शर्तीमध्ये बसत असाल तर तुमचा लाभ बंधक होणार नाही। आता बघा, अंगणवाडी सेविका ज्यावेळेस तपासणीसाठी येतील किंवा चौकशी करतील, त्यावेळेस महिलांना कोणते प्रश्न विचारले जातील, तर विचारले जाणारे महत्त्वाचे कॉमन प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, जर तुमचं नाव 26 लाखच्या यादीमध्ये आहे, म्हणजे ज्या महिलांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवला आहे, अशा महिलांची यादीत नाव असेल, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही इन्कम टॅक्स भरता का, किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का। ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न, तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। बघा, एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिला लाभ घेऊ शकतात, एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला। ठीक आहे, त्यानंतर बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे। जर 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम। 2.5 लाखा प्लस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, कारण की GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न हवं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा आहे का। तुमचं वय किती आहे, तुमचं वय 21 ते 65 यामध्ये पाहिजे, तर तुम्ही पात्र होणार। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची गोष्ट, ज्या महिलांचे बघा लाडकी बहिणीचे पैसे बंद झाले आहेत, त्यांचा सर्वे करायला अंगणवाडी सेविका आपल्या घरी येऊन हे 5 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। ठीक आहे, आता बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आत्तापर्यंत टोटल 13 हप्ते जमा झालेले आहेत। पहिला हप्ता तुम्हाला मिळाला होता जुलै महिना 2024 वर्षामध्ये, आणि आता शेवटचा 13वा हप्ता मागील मिळाला आहे जुलै 2025 मध्ये, म्हणजे 1 वर्ष आणि 1 महिन्याचे पैसे, म्हणजे टोटल 13 महिन्याचे पैसे तुम्हाला जमा करण्यात आलेले आहे, आणि एकूण जी रक्कम मिळालेली आहे ती मिळालेली आहे 19,500 रुपये। ठीक आहे, आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती।
त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या मराठी अनिकेत चॅनलतर्फे आता मोठं गिफ्ट असणार आहे। आपल्या चॅनलतर्फे वाटप करण्यात येणार आहे 2 पैठणी साड्या। ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप करण्यात येणार आहे आपल्या चॅनलतर्फे। फ्रीमध्ये या साड्या वाटप होणार आहेत। 100% अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या साड्या असणार आहे। या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी बघा तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। मग महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील महिला या गिव्हअवेसाठी पात्र ठरतील। ठीक आहे, ज्या पण जिल्ह्यातील लकी विनर ठरतील त्या जिल्ह्यामध्ये साडी पोहोचवण्यात येईल। ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी चांगल्या क्वालिटीची पैठणी साडी असेल हे आम्ही तुम्हाला आत्ताच सांगतो। त्यामुळे चांगल्या कमेंट्स करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, जेणेकरून अन्य महिलांपर्यंत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेटसुद्धा पोहोचेल। आता बघा बऱ्याचशा महिलांचे काही प्रश्न होते, त्यापैकी कॉमन प्रश्न होता की फॉर्म भरताना जे बँक खाते दिले होते त्यावर पैसे जमा होत नाही। तर बघा मग याचं एकच उत्तर आहे, आधारला जे बँक खातं लिंक आहे त्यामध्येच पैसे येणार आहेत, त्यामुळे दिलेल्या खात्यात येणार नाही। आता समजा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना SBI बँकेचं खातं जोडलेलं असेल आणि तुमचं HDFC बँकेमध्ये सुद्धा खातं असेल आणि HDFCचं जे बँक खातं आहे हे जर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर याच खात्यात पैसे येणार। जरी तुम्ही SBIचं अकाउंट जोडलं तरी काही फरक पडत नाही, तुमचं जे आधारला लिंक आहे जी बँक त्याच बँकेत पैसे येणार। ठीक आहे, त्यामुळे लक्षामध्ये घ्या जी आधारसोबत लिंक आहे, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर होतात, त्यामुळे जी आधारला बँक लिंक असणार त्याच बँकेत पैसे येणार। पुढची गोष्ट, फॉर्म अप्रूव्हल आहे व बँक खाते आधार लिंक असून पैसे आले नाही। तर बघा आपले बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही याची अगोदर खात्री करा। ठीक आहे, जर व्यवस्थित असेल, सर्व गोष्टी ओके असतील तर मग चेक करा की तुमचं नाव अपात्र यादीमध्ये तर नाही येणार। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वांनी या चुका टाळायच्या आहे। आता त्या कोणत्या चुका आहेत? या 5 चुका आहेत बघा, या 5 चुका तुम्हाला टाळायच्या आहेत। तर पहिलीची चूक आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील आणि कायम मिळत राहतील। पहिली चूक, बँक खाते इनॅक्टिव्ह असणे, म्हणजे तुमचं बँक खातं बंद असणे किंवा बँकेची KYC पूर्ण नसणे। ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तपासून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढची जी चूक तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे आधार कार्ड अपडेट नसणे। बरेच जण काय करतात किंवा शाळेमध्ये असताना किंवा खूप वर्षापूर्वी काढलेलं आधार कार्ड तसंच असतं, त्यांनी अपडेट वगैरे केलेलं नसतं, तर ही चूकसुद्धा तुम्हाला करायची नाही आहे। ठीक आहे, त्यानंतरची पुढची जी मिस्टेक करतात भरपूर महिलांनी ही चूक केली होती, वैयक्तिक बँक खाते नसणे, म्हणजे आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीचं किंवा पतीचं बँक अकाउंट जोडणे लाडकी बहिणीसाठी किंवा जॉईंट बँक अकाउंट जोडणे, अशा चुका तुम्हाला करायच्या नाही आहे। तुमचं स्वतःचं बँक खातं पाहिजे, मग ते कोणत्याही बँकेचं असू द्या, पोस्ट बँकेचं असेल, HDFC बँक असेल, SBI असू द्या, कोणत्याही बँकेचं असेल चालेल, काही हरकत नाही आहे। फक्त ते आधार कार्डसोबत लिंक ठेवा आणि तुमचं वैयक्तिक ते बँक खातं असलं पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट, चौथी इम्पॉर्टंट गोष्ट आहे अपात्र असताना अर्ज भरणे। तर बघा जर तुम्ही या योजनेच्या अटी शर्ती निकषामध्ये बसत नाही तर तुम्ही अर्ज भरू नका, कारण की तुम्हाला आज ना उद्या अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, अपात्र असताना अर्ज नाही भरायचा। त्यानंतर बघा पुढची गोष्ट, अर्ज भरताना चुका करायच्या नाहीत, म्हणजे चुकीची माहिती भरायची नाही किंवा डॉक्युमेंट चुकीचे भरायचे नाही आहेत किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नाव चुकवणे किंवा आधार कार्डचा नंबर चुकवणे, अशा गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। एवढ्या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला कायम पैसे मिळत राहतील। त्यानंतर बघा पुढची अपडेट, आता बघा ज्या महिलांचं आधार कार्डवर 21पेक्षा कमी वय आहे, 65पेक्षा जास्त वय असेल त्या महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही। तर बघा त्यानंतर अजून कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही? तर बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणजेच या योजनेमधून त्यांना बाद करण्यात येईल। ठीक आहे, त्यानंतर बघा तिसरी गोष्ट, तुमच्या कुटुंबातील वर्षाचे उत्पन्न जर 1 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना, म्हणजे 1 लाख नाही 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर बाद करण्यात येईल। चौथी गोष्ट, जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती 4 व्हीलर असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। ट्रॅक्टर असेल तर चालेल, ट्रॅक्टरचा काही प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा जर तुम्ही तहसीलच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसे की संजय गांधी निराधार योजना, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या महिला PM किसान योजनेचा हप्ता घेतात त्यांना फक्त 500 रुपये मिळतील, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या महिलांना। तसेच तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवायचं आहे, तरच तुम्हाला कायम पैसे मिळत राहतील।
तुमची कोणतीही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, त्या सर्व बँकेला तुमचं DBT आहे का चेक करा. त्या बँकेला DBT आहे का चेक करा. अकाउंटला आधार कार्डला बँक लिंक ठेवा. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता. सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत पैसे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सूनबाई योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली मोठी घोषणा. महिलांसाठी खुशखबर, लाडकी सूनबाई योजना केली जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते योजनेच्या अनावरण सुरू झालेलं आहे. गडकरी रंगायतन या ठिकाणी होत असलेल्या मंगळागौर कार्यक्रमात होणार उद्घाटन. तर बघा, लाडकी सूनबाई ही नवीन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होते. अपडेट आवडले असेल तर मराठी अनिकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे 14वा हप्ता हा कधी मिळणार आहे, तर आता बघा लवकरच या संदर्भात आदिती तटकरे मॅडम ऑफिशियल अपडेट देतील आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.